चाळणीनं चाळून घ्यायचं. तर चाळणीनं चाळून घ्यायचं. पीठ मळायचं चालेल. तर हे गाईज, मी किरण मैदुने स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल MH किरण ब्लॉग चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज गुढीपाडवा तुम्ही बघू शकता आणि गुढीपाडव्याच्या सर्वात पहिले तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहे की मांडे कसे बनवणार. तो लेट्स गो. तुम्ही बघू शकता मित्रांनो, तर अशा प्रकारे मांडेची रेसिपी असते आणि आजीबाईने सांगितलंच आहे की मांडे कसे बनवायचे आपण. तर जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही पण बनवू शकता. तर सर्वात पहिले चाळे, याला म्हणतात चाळे. तुम्ही बघू शकता हे चाळे गव्हाच्या पिठाचे बनवलेले असतात. त्याच्यावर ठेवलं पुरण. तुम्ही बघू शकता त्याच्यावर पुरण ठेवलेलं आहे. बघू शकता तुम्ही सर्वात पहिले खाली पीठ टाकायचं. मित्रांनो, खापर पण बघू शकता. आजीबाई बघू शकता मांडी बनवली आहे. बघू शकता मित्रांनो, असं कोणाला पण जमत नाही मांडे बनवणं, कारण त्याला सराव लागतो, नाही तर तो मांडा फाटून जातो. तुम्ही बघू शकता मित्रांनो, छोटीशी पोळी होती, त्याची किती मोठी पोळी झाली. त्यालाच मांडा म्हणतात. मित्रांनो, तुम्ही बघू शकता खालून फाटला म्हणून नाही. हा बाद झाला. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की जास्त मोठा पण मांडा बनवायचा नसतो. आता याच्यावर खापरावर टाकलेला आहे तो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता जाळ हा कमीच ठेवायचा, नाही तर मांडा जळू शकतो जास्त. आजीबाई सांगा मांड्याबद्दल काय. जाळ कमीच ठेवायचा आजीबाईचं असं म्हणणं आहे. त्याचं कारण म्हणजे पोळी जळत नाही. बघू शकता मित्रांनो, जास्त मोठा बनवला फाटून जाईल परत. बघू शकता पोळी आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता मम्मी घडी घालणारी मांडीची. घडी कशी घालायची बघू शकता. मांडीची घडी कशी घालणार. मित्रांनो, बघू शकता मांडा झालेला तयार. पण घडी घालायची बघू शकता. अशा प्रकारे मांडे बनवतात. तर तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्ही पण बनवू शकता. तर पुरण कसं तयार करतात आम्ही विचारणार आहे. तर आजीबाई, पुरण कसं तयार करतात तुम्ही सांगा. डाळ शिजवायची,
डाळ शिजवायची. मग ते पाणी नितरून घ्यायचं. ते पाणी नितरून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये साखर गूळ टाकायचा पुरणामध्ये साखर गूळ टाकायचा. आणि मग ते चाळणीनं चाळून घ्यायचं. तर चाळणीनं चाळून घ्यायचं. पीठ मळायचं चाळेल. आपलं गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं. हां, गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं बारीक बारीक्यानं. मग ते मळायचं. ते मळून घ्यायचं. त्याचे मांडे बनवायचे. अच्छा अच्छा, त्याचे भांडे बनवायचे. तर तुम्ही मीठ बघू लावून मळायचं. मीठ लावून मळायचं. अच्छा अच्छा, तुम्ही बघू शकता मित्रांनो.